गलेवलंबे लंबितां भुजंग तुंगमालिकां डमड्डमड्डमड्डमन् निनादवड्डमरभयं चकार चण्डताण्डवं तनोतु नः शिव शिवं धराधरनन्दिनी विलास बंधु बंधुर स्फुरति गंध संगती प्रमोदमान मानसे स्तुती करतोय रावण आणि भगवान भोलेनाथांनी ती स्तुती एवढी आवडली चिंच गव्हाणकर माझा त्रिनाथ उठून उभा राहिला जटा मोकळ्या सोडल्या आणि जटा मोकळ्या सोडून माझा भगवान भोलेनाथ त्याच्यावरती नृत्य करू लागला पार्वतीपते शिव हर हरे मला सांगायचे का एवढा विद्वान रावण पण प्रेम नसल्यामुळे रावणाच्या हातून मेला म्हणून म्हणतात महाराज म्हणतात माझ्या जीवनामध्ये नुसतं ज्ञान नकोय तर ज्ञानाबरोबर प्रेम हवंय नुसतं प्रेम नाही देवा माझ्या जीवनामध्ये तुम्हाला द्यायचंच असेल तर प्रेम आणि सुख हे द्या म्हणतो दुसरं प्रेम सुख ईश्वराचं नाहीये त्याच्यासारखं दरिद्र जीवन कुणाचं सर्वाधिक जास्त जर काय जीवनात असावं तर ते प्रेम असावं त्या भयंकर कलियुगामध्ये तुम्हाला अत्यावश्यक काय असेल तुमच्या जिभेमध्ये सर्वाधिक जास्त प्रेमाचे शब्द असले पाहिजे साचा नेमवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे संत म्हणतात ही आपली वाणी असली पाहिजे काही माणसं नुसते बघितल्याबरोबर लोक असं हृदय गदगदित होतं त्यांना कडकडून मिठी मारतात वा बरं झालं की माणसं भेटली आता हे माझ्या पुढची माणसं कुठेही मार्ग तुमच्या या मार्ग गावात भेटू द्या गाडी उभं करून माणूस त्यांच्याशी चर्चा करतो का बरं या माणसांना बोलतात लोक का प्रेम आहे तुम्हाला सगळ्यांकडूनच काही लोभ हवाय का नाही हो काही माणसं तुम्हाला फक्त प्रेमाचे शब्द मिळावेत म्हणून भेटतात प्रेमाकृतीच्या देव बांधल्या जाऊ शकतो का कुणाला पण माझ्या गोपिकाने देव शब्दामध्ये बांधलेला आणि प्रेमाचे शब्द आमच्या वृंदावनामध्ये जर कोणते असतील तर ते राधे राधे कुणी भी भेटला तर आम्ही अंतःकरणापासून त्याला करतो तो राधे 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 एवढं प्रेम या जगात कुठल्याच शब्दामध्ये नाही म्हणून तशा घनघोर कलियुगामध्ये सुद्धा ज्यांना दोन्ही किडण्या नाहीये ते आज प्रेमानंद महाराज दोन्ही किडण्या नाहीत महाराजांना आणि डॉक्टरने 18 वर्षापूर्वी सांगितलं होतं महाराज तुमच्या दोन्ही किडण्या फेल आहेत महाराज म्हटले असू द्या डॉक्टर तुम्ही 2 वर्ष जगू शकाल महाराज असू द्या डॉक्टर साहेब महाराजांनी दवाखान्यातून आले एका किडनीचं नाव ठेवलं राधा आणि दुसऱ्या किडनीचं नाव ठेवलं कृष्ण त्या राधा कृष्ण नावाची ताकद प्रेमानंद महाराजांनी अखंड भारताला दाखवून नाही दिली तर जगाला दाखवून दिली म्हणून म्हणतात राधे राधे आवाज नाही आला मायो राधे राधे
ताकद राधे राधे शब्दामध्ये. म्हणून मी सांगतो, भाग्यवान असाल तर एकदा वृंदावनला येऊन जा. जन्माला आला तर वृंदावनला आल्याशिवाय मरू नका बरं. आमचे धरपरी सर आले होते वृंदावनला, खूप आनंद घेतला. आणि ईश्वर कृपेने गायकवाड साहेब आपल्या महाराष्ट्रातली पहिली वारकरी शिक्षण संस्था आपण ज्ञानोबा यांच्या कृपेने श्रीधाम वृंदावनामध्ये उत्तर भारतामध्ये स्थापन केली. आणि त्या संस्थेचं लावलेलं रूप त्याला उत्तम फळं बी लागायला लागली. आता ते फळं खायला तुम्ही मोकळे. आणि सर्व ज्ञानोबा यांची कृपा आहे, राधाराणीची कृपा आहे. आणि त्याच कृपेनं मग कशा हो राधा नावामध्ये ताकद आहे, प्रेम आहे त्याच्यामध्ये. म्हणून संत म्हणतात, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. प्रेमाच्या व्यतिरिक्त या जगात समाधानच नाहीये. म्हणून उद्धव ज्ञानी होता पण प्रेम नव्हतं उद्धवात. वृंदावनामध्ये गेलेल्या उद्धवाला गोपिकांनी परत पाठवलं आणि उद्धवाला सांगितलं, उद्धवा तुला जर देव कळाला असता तर तू आमच्याकडे आला नसता. पोटी पड पड जगमुआ पंडित भयाना कोय, 2 अक्षर प्रेम का पढे सुपंडित होय. उद्धवाला सांगितलं, उद्धवा जर तुला प्रेम मिळावं असं वाटत असेल तर त्या गोपिकांकडून शिकलं पाहिजे. अरे आमचं देवावरती प्रेम आहे म्हणून देवाच्या व्यतिरिक्त आम्ही क्षण सुद्धा राहू शकत नाही. देवाने सांगितलं, तुम्ही रडताय का? देवाचा विरह मला सहन होत नाही म्हणून रडत गोपिका मी. ये तो प्रेम की बात है उद्धव, बंदगी तेरे बस की नहीं है. यहाँ सदे के होते हैं सौदे, आशिकी तेरे बस की नहीं है. ये तो प्रेम की बात है उद्धव. त्यामुळे प्रेम सुख जर कुठे घ्यायचे असेल तर आमच्या वृंदावनामध्ये. म्हणून वृंदावनचं दुसरं नाव आहे प्रेम भूमी, श्रीधाम वृंदावन. म्हणून आम्ही म्हणतो, भाग बडो वृंदावन पायो, भाग बडो महाराज. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. यदा कदाचित महाराज जर प्रेम नसेल, सर्व काही त्याच्या जवळ असेल, महाराज म्हटले उपयोगाचंच नाही. जर एखाद्या स्त्रीचा पती मृत्युमुखी पडला, पती वारला गेला, इहलोकाचा त्याग केला, आणि त्या स्त्रीनं जर यदा कदाचित सुंदर 36 लक्षणयुक्त अलंकार गळ्यामध्ये धारण केले, कपाळावरती कुंकू धारण केलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र धारण केलं, पायात जोडवे धारण केले, जे पतिव्रता स्त्रीनं घालायचं लेणं आहे ते घातलं, तर महाराज म्हटले ते जसं शोभा देत नाही, अगदी तसं प्रेमाच्या व्यतिरिक्त ज्ञानी हा प्रेमाच्या व्यतिरिक्त शोभा देत नाही. रांडवेने जैवी शृंगार पै केला, प्रेमावेन झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमावेन नाही समाधान. ढोपार शेवटी महाराज म्हटले, महाराज या जगामध्ये सर्वाधिक जास्त गोड काय असेल म्हणून ते स्वीकारा. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार नात्यामध्ये येऊ देऊ नका. नाते जपा, बहीण भावाचं नातं जपा. मुलाचं आणि आईचं नातं आईनं जपलं पाहिजे, मुलाने आपल्या आईचं आणि वडिलाचं नातं जपलं पाहिजे. हात जोडून सांगतो, जग प्रेमानं हे जिंका. माझ्या भावा बहिणीनो, तोल सावरा मनाचा, तोल सावरा मनाचा. वैर धरून कुणास, राग करून कुणाचा, माणसा आता तरी माणसात
फटकळ बोलू नका बापाला. त्या बापाने राजाची काळ रक्ताचं पाणी केले ते संसार जपण्यासाठी. बाप कळायला सोपं नाही महाराज. ज्याला बाप नाही त्याला विचारा या जगात त्याचे काय हाल आहेत. जे नाते आपल्याला ईश्वराने दिलेले ते जपा. ज्या बहिणी भावाला बोलत नसतील, जे भाऊ बहिणीला बोलत नसतील, जा आज कीर्तन ऐकलोय म्हणून घरी जा आणि आपल्या भावाला बहिणीला फोन लावा. एवढ्या दिवसानं बोला चुकलं झाला तर माझ्याकडनं काही चूक झाला तर माझ्याकडनं गुन्हा आज जाऊन माफी मागा आणि प्रेमानं बोला. रामनवमीच्या दिवशी हा संकल्प करा महाराज. पवित्र अंतःकरणाने प्रत्येकासोबत प्रेमाचं नातं जोडा. कारण माहिती नाही कोणत्या क्षणाला या इहलोकाचा निरोप आपल्याला घ्यावा लागेल. म्हणून प्रत्येकासोबत प्रेमाचं नातं जोडून ठेवा. जी बहीण भावाला बोलत नाही पण प्रेमाचा ओला मात्र तिच्या अंतःकरणात जशाची तसा असतो. मायबापांनो दिवाळीचा सण येऊ द्या, शेजारीचा भाऊ घेऊन घ्यायला येऊ द्या तिला. शेजारीचा भाऊ आल्याबरोबर हिच्या पोटातून महाराज उखड्या निघायला लागतात, हुंदके दाटून येतात की शेजारीचा भाऊ आला. मग लेकरानं यावा आई मामा का नाही आला. ते शब्द ऐकावे तर तिच्या डोळ्यातून आसवांचा पूर व्हावा. रे रे भाऊराया भाऊ विजेला भाचा तुझा पुसतो आई मामा कानाला ग मामा कानाला ग मामा कानाला. रे रे भाऊराया भाऊ विजेला भाऊ विजेला. नाही जमा हे नाते फार महत्वाचे ईश्वराने दिलेले. म्हणून तो एकनाथ बाबा म्हणतात एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड्या जाणातील ज्ञानेश्वर भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. रान्नवेली जवी शृंगार पै गेला प्रेमाविना झाला ज्ञानी तैसा. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवड जाणतील. प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान. पवित्र अतिशय पवित्र अंतःकरणाच्या माता माऊली असणारे हे गाव चिंचगव्हाण गेली 3 वर्ष झालं सेवा करतोय. या 7 दिवसाच्या किंवा आज कीर्तनातून बोलता बोलता माता माऊलीने एखादा शब्द चुकीचा गेला असेल तर तो आपल्या आईचं अंतःकरण करून बहिणीचं अंतःकरण करून तो शब्द मला परत करा. जैसा स्वभाव माय बापाचा अपत्य बोले बोबडे वाचा तरी अधिक संतोष वाटे. ना तरी बालक बोबडा बोले गावा कुडा विचुका पाऊले ते तुझ करून माऊले रे. या ठिकाणी उपस्थित सर्व पुरुष वर्ग तुम्ही सर्व देवतुल्य मंडळी आपला वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला. आपल्या अतिशय माजलगावचं भूषण असणारे अतिशय सर्व समाजामध्ये सोशल वर्कामध्ये अग्रगण्य असणारे आमचे गायकवाड साहेब आहेत. घरपडे सर आहेत आमचे प्रेमस्नेही. त्यानंतर गायकवाड साहेब आहेत, आमचे काळे साहेब आहेत आणि ही सर्व देवतुल्य आपल्या चिंचगव्हाण मधली ही सर्व देवतुल्य मंडळी आज उपस्थित. शिंदे सर आहेत आपल्या गावचं सरपंच तेही